सोयाबीन खरेदी प्रक्रियेतील अटीमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष, नाफेड खरेदी केंद्रातील प्रकार। शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला हमीभाव मिळवण्यासाठी खरेदी करण्यात येत असलेल्या नाफेड खरेदी केंद्रावरील खरेदी प्रक्रियेत लावण्यात येत असलेल्या अटीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येतोय। नाफेड खरेदी केंद्रावर नेलेले सोयाबीन वापस आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत म्हणजेच हमीभाव मिळवण्यासाठी शासनाकडून नाफेड अंतर्गत सोयाबीनची खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीसाठी नियमानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नंबर लागलेल्या शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर घेऊन जात आहेत। तर तालुक्यातील वाडेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी प्रक्रियेत बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पूर्णपणे बसत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना आपले सोयाबीन परत घेऊन जाण्याची वेळ निर्माण झाली आहे। मुळात कुठल्याही शेतीमालाची गुणवत्ता निसर्गावर अवलंबून असते, तर वातावरणात होणारा फेरबदलाचा शेतीमालावर विपरीत परिणाम होऊन शेतीमालाची गुणवत्ता किंवा प्रतवारी यामध्ये फरक दिसून येतो। परंतु नाफेड करून खरेदी करताना सोयाबीनची गुणवत्ता प्रतवारी तपासणी करूनच तपासणीत उतरलेले सोयाबीनचे मोजमाप करण्यात येते। त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा हा शासनाचा उद्देश असला तरी दुसरीकडे मात्र खरेदी प्रक्रियेत लावण्यात येत असलेल्या कठीण अटीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येतोय। तर शासनाला शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करायची नाही का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.